सुखो बुद्धान उपादो सुखा सद्धम्म देशना सुखा संघस्स सामग्गे समगानं तपो सुखो। विश्ववंदनीय विश्व शांतीदूत प्रज्ञाशील समाधीचे उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक संबुद्ध तथागतांचा पावन पवित्र सद्धम्म त्या सद्धम्माचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदा पूजनीय भिक्खू संघ बुद्ध धम्म आणि संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचा आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपेतांग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो। आज या जलदान विधीच्या निमित्ताने संपूर्ण उपस्थित सदावर्ते परिवार आज सदावर्ते परिवारामधून निघून गेलेले बाबा त्र्यंबक सदावर्तेजी यांच्या निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त होण्यासाठी बाबांच्या जाण्यामुळे परिवाराला जे काही दुःख झालं आहे ते दुःख पूर्णपणे बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने पूर्णपणे नष्ट व्हावे अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी आपण व्यक्त करत आहोत। या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धासंपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मदेशना श्रवण करून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्वच श्रद्धासंपन्न उपासक उपासिका आपणा सर्वांच्या प्रती अनंत अनंत मंगलकामना मंगलमंत्रीची भावना व्यक्त करतो व तुम्हा सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे, ग्रहण करावे। त्र्यंबक श्रीधर सदावर्ते बाबांचा हा प्रथम स्मृती दिन या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। निसर्गाच्या नियमाला अनुसरून जन्मास येणारा प्रत्येक सत्व प्रत्येक मनुष्य एक ना एक दिवस मृत्यूला प्राप्त होत असतो। हा एक निसर्गाचा नियम आहे आणि त्यामुळे या सर्वश्रेष्ठ निसर्गाच्या नियमाला आपण समजून घेतलं पाहिजे। परंतु जीवन जगत असताना या श्रेष्ठ अशा नियमाला बघा आपण समजून घेत नाही आणि त्यामुळे मग आपल्याला दुःख होते, शोक होते, आपण सातत्याने दुःख व्यक्त करत असतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जे निसर्गाचे नियम आहे या निसर्गाच्या नियमाला आपण नेहमी समजून घेतलं पाहिजे। कारण निसर्गाच्या नियमाला जर आपण समजून घेतलं तर जीवन आपलं सुखकर बनते, जीवन आपलं आनंदी बनते। पण निसर्गाच्या नियमाला जर आपण समजून घेतलं नाही तर मग आपण दुःख करतो, शोक करतो, भय करतो किंवा अनेक प्रकारच्या अडीअडचणी आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकतात। मग निसर्गाचा नियम काय आहे तर विशेष रूपाने भगवंताने महत्वपूर्ण तीन सिद्धांत सांगितले आहे। आज बाबांच्या या पुण्यानुमोदनाच्या निमित्ताने थोडक्यामध्ये तुम्हाला धम्मदेशना देण्याचा प्रयत्न करतो। तर भगवंत असे म्हणतात की जगामध्ये दुःख आहे, हे सर्वश्रेष्ठ सत्य भगवंताने सांगितलं। जे काही उत्पन्न होणार आहे ते सर्व काही नष्ट होणार आहे, क्षणभंगुर आहे, ज्याला अनित्य सिद्धांत भगवंताने सांगितलं। आणि मृत्यूच्या पश्चात या संसारामध्ये सर्वसामान्य मनुष्याची जी मानसिकता आहे की मनुष्य या जन्मातून त्या जन्मामध्ये प्रवेश करतो किंवा आत्मा मनुष्यांचा या जन्मामध्ये त्या जन्मामध्ये प्रवेश करतो, तर भगवंताने अनात्मवाद हा सिद्धांत सांगितला आहे। हे तीन सिद्धांत बघा महत्वपूर्ण आपल्यासाठी आपण समजून घेतले पाहिजे। तसं आपल्या चॅनलवरती प्युरिटी ऑफ माइंड या चॅनलवरती वेगवेगळ्या प्रकारच्या धम्मदेशना आपल्याला पाहायला मिळतात आणि विशेष रूपाने जलदान विधीच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारचे उपदेश आपल्याला ते पाहायला मिळतात। तर या निमित्ताने हे तीन महत्वपूर्ण सिद्धांत थोडक्यामध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। तर जसं दुःख आहे भगवंत असे म्हणतात मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख आहे, या संसारामध्ये जीवन जगणारा प्रत्येक मनुष्य सत्व दुःखी आहे। प्रत्येकाचे दुःख वेगवेगळे आहे, भिन्न भिन्न दुःख आहे।
परंतु महत्वपूर्ण कारण भगवंताने सांगितले. जसं भगवंत असे म्हणतात की जन्म घेणे दुःख आहे. दुःखाची कारण सांगताना भगवंत म्हणतात की जन्म घेणे दुःख आहे, आजार पण दुःख आहे, म्हातार पण दुःख आहे, मृत्यू दुःख आहे. त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात मनुष्याच्या जीवनामध्ये ज्या आपण इच्छा उत्पन्न करतो त्या इच्छा पूर्ण न होणे दुःख आहे, प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाणे दुःख आहे, अप्रिय व्यक्तींचा संयोग होणे दुःख आहे, आणि संक्षिप्त रूपाने 5 उपादान स्कंद दुःख आहे, ज्याला रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान असं म्हटलं आहे. ही दुःखाची कारण भगवंताने बघा सांगितले. मग जन्म घेणे कसं दुःख आहे? जन्म घेणे कसं दुःख आहे? तर जन्मास आलेलं जे बाळ आहे, जन्म घेणे दुःख आहे का सुख आहे? काय वाटतं तुम्हाला? जन्म घेणं दुःख आहे का सुख आहे? सुख आहे की नाही? आपल्या घरात जर बाळ जन्मास आला का आपण काय रडतो का? आपण तर हसतो ना. जन्म घेणे हे सुख आहे. पण भगवंत म्हणतात जन्म घेणं दुःख आहे. जन्म घेणे दुःख आहे. आध्यात्मिक दृष्टिकोन जर आपण विचार केला तर जन्मास आलेलं बाळ हसतं की रडते? जन्मास आलेलं बाळ रडते. म्हणजे गोष्ट अशी आहे की जे जन्मास येते ते रडते, पण बाकीचे सर्व हसतात, आनंद व्यक्त करतात, आहे की नाही? दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर जेव्हा मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो तर तो आपल्याला सोडून जातो, तेव्हा मात्र सर्व रडतात, तेव्हा सर्व दुःख करतात. म्हणजे जीवनाच्या 2 गोष्टी आहेत बघा. जे जन्मास आलेलं बाळ जेव्हा जन्मास येते तेव्हा ते रडते, आपतिष्ट सर्व हसतात. जेव्हा मृत्यूला मनुष्य प्राप्त होतो तेव्हा तो शांत होतो, बाकीचे मात्र रडतात. जे किती विरोधाभास आहे जीवनाचा. भगवंत असे म्हणतात की बघा जन्मास येणारा मनुष्य म्हणजे बाळ रडतं कशासाठी? कारण जेव्हा ते मातेच्या गर्भामध्ये असते तर सर्व काही त्याला प्राप्त होते. माता खात असेल, माता पित असेल, ऐक ना, सर्व काही मातेच्या द्वारा त्याला प्राप्त होते. परंतु जेव्हा मातेच्या गर्भातून ते बाहेर येतं, त्याची नाळ तुटल्या जाते, तेव्हा मात्र त्याला स्वतःच्या इच्छा पूर्ण करायच्या असतात. मग त्याला जे काय हवं असेल, मग पाणी हवं असेल, हवा हवी असेल, अन्न हवं असेल, तर त्यासाठी मात्र तो रडत असतो. भगवंत असे म्हणतात की तेव्हापासून मनुष्याच्या जीवनाच्या ज्या तृष्णा आहे, ज्याला आसक्ती म्हटलं, आपल्या साध्या सोप्या भाषेमध्ये ज्याला इच्छा आपण म्हणतो, तर त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी बघा मनुष्य रडत असतो, दुःख करतो, शोक करत असतो. आणि तो जसा जसा मोठा होतो, जर एखादा आजार पण झालं तर आजार पण बघा दुःख आहे, आजार पण दुःख आहे. कारण आजारी जर आपला छोटासा जरी आजार झाला असेल, आपलं डोकं दुखत असेल, आहे की नाही, आपलं पोट दुखत असेल किंवा कुठल्या प्रकारचा आजार असेल, तर असं आपण म्हणतो का की जाऊ द्या आज पोट दुखायलं, आता या पोटाला थोडस काही फरक पडत नाही, राहू द्या. डोकं दुखायला पाहिजे, किंवा डोकं दुखायला तर आपण म्हणतो का की पोट दुखायला पाहिजे. कोणताही जरी आजार असेल तरी आपल्याला ते नकोसा वाटत असतो. आणि त्याला अनुसरून भगवंत असे म्हणतात की आजारपण सुद्धा हे दुःख आहे. कारण प्रत्येक मनुष्य, आणि आजार तर हे सत्य आहे ना, म्हणजे शरीर जर आहे, जीवन जर आहे, तर आजारपण हे आहे. असा एखादा मनुष्य आहे का संसारामधला की तो मनुष्य कधीही आजारी पडलेला नाही? असं कधी होत नाही. म्हणजे निसर्गाच्या नियमाला अनुसरून तुम्हाला एखाद्या मनुष्याचं आरोग्य चांगलं असेल, म्हणजे कधी कधी लोक असं म्हणतात की आमच्या जीवनामध्ये कधी आम्ही गोळी सुद्धा घेतली नाही, आमचं खूप चांगलं आरोग्य, असे लोक म्हणतात. पण असे काही आजार असतात की ते निसर्गामध्ये बदल झाला तरी येतात. जर सर्दी होते, ऐक ना, पडसं होते, जुलाब लागतो किंवा पोट दुखतं, डोकं दुखतं, हे आजार मनुष्याला निसर्गाच्या नियमानुसार होतच असतात. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आजारपण हे दुःखकारक आहे. हे दुःखाचं कारण भगवंताने सांगितलं. त्याच्यानंतर म्हातारपण दुःखाचं कारण आहे, ऐक ना, म्हातारपण दुःखाचं कारण आहे. म्हातारपण सुखाचं कारण आहे का की दुःखाचं कारण आहे? कारण दुःखाचं कारण आहे. मग म्हातारपणाची लक्षणं भगवंत सांगतात की डोक्याचे केस पांढरे होणे, ओठातील दात पडणे, शरीरावरती सुरकुत्या पडणे, कमरेमध्ये बाक येणे, काठीचा आधार घेणे, ऐक ना, या सर्व काही लक्षणाला भगवंताने म्हातारपण असं म्हटलं आहे. ज्याला जरा भगवंताने असं म्हटलं आहे. मग म्हातारपण दुःखकारक का आहे? कारण मनुष्याला असं वाटतं की आता माझं काही खरं नाही, ऐक ना, आता माझं संपलं. म्हणजे जे काही कमावलेलं असते मग आपण आयुष्यभर, मग ते आपल्याला दिसते अरे आता हे तर मला सोडून जावं लागणार आहे. कारण मनुष्य कमावतो ना संपत्ती, ऐक ना, जीवनामध्ये
रात्रंदिवस मनुष्य परिश्रम करतो, मेहनत करतो आणि जेव्हा त्याला असं वाटतं की मी थोडं 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 कमावलेलं आहे आणि आता मला हे सगळं सोडावं लागणार आहे, असं जेव्हा मनुष्य विचार करतो आणि तेव्हा सुद्धा मनुष्याला दुःख होत असते. म्हणजे मनुष्याचं म्हातारपण सुद्धा दुःखकारक आहे. मृत्यू दुःख आहे, मृत्यू सुद्धा दुःख आहे. कारण जेव्हा मनुष्य आपल्याला सोडून जातो तेव्हा बघा आपल्याला दुःख होत असते. असं जेव्हा भगवंत प्रवचन करत होते, प्रशांत राजा प्रवचन ऐकतो आणि तो घरी येतो आणि राणी मल्लिकेला म्हणतो, भगवंत काही पण सांगतात, भगवंत काही पण सांगतात, जन्म घेणे कसं दुःख आहे, मृत्यू कसं दुःख आहे, असे अनेक प्रकारचे प्रश्न त्या ठिकाणी मल्लिकेला तो विचारतो. तर मल्लिका म्हणते, भगवंत असेच म्हणाले का? तर तो हो म्हणतो, हो भगवंत असेच म्हणाले, मी ऐकलं. तर मग मल्लिका म्हणते, महाराज समजून घ्या, तुमची जी मुलगी आहे तुम्हाला प्रिय आहे की अप्रिय आहे? तर तो म्हणतो, साहजिक आहे, माझी मुलगीला प्रिय आहे. मग तुमच्या मुलीला समजून घ्या. जे समजून सांगताना बघा, तुमच्या मुलीला समजून घ्या. एखादा छोटा मोठा जर आजार झाला, तुमच्या मुलीला छोटा मोठा जर आजार झाला, तर मग तुम्ही सुखी होसाल का दुखी होसाल? तर मग तो साहजिकच आहे, माझ्या प्रिय मुलीला जर समजा आजार झाला तर मी दुःखीच होणार आहे. मग ते म्हणतात की भगवंत काय सांगतात, आजार पण दुःख आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारचं विश्लेषण करताना मल्लिका राजाला समजून सांगते, महाराज ती जर मुलगी तुमची मृत्यूला प्राप्त झाली तर तुम्हाला सुख होईल का दुःख होईल? तर तो म्हणतो, साहजिक आहे, मला दुःखच होईल. मग भगवंताने जे सांगितलं आहे ते तर सत्य आहे. कारण आजार पण दुःख आहे, म्हातार पण दुःख आहे, मृत्यू दुःख आहे, प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाणे दुःख आहे. ऐक ना, ज्याच्यावरती आपलं प्रेम असते, आपुलकी असते, जिव्हाळा असतो, तर अशा प्रकारचा व्यक्ती बघा आपल्याला सोडून गेलं की आपल्याला दुःख होत असते. अपियोबी दुःख, अप्रिय व्यक्तींचा संयोग सुद्धा दुःखकारक आहे. अप्रिय व्यक्ती, न आवडणारा व्यक्ती, ज्यांच्यासोबत आपलं पटत नाही, समजून घ्या. आणि अशा प्रकारचा व्यक्ती जर तुम्हाला सकाळी सकाळी दिसला आणि त्या दिवशी तुमचं जे काम होणार असते ते तुमचं काम झालंच नाही, तर तुम्ही काय म्हणसाल? त्याचं तोंड सकाळी पाहिलं होतं म्हणून माझं काय आज दिवसभर काम झालं नाही, असं सहज म्हणतो ना आपण. अपियोबी दुःख म्हणजे अप्रिय व्यक्तींचा चेहरा जरी पाहिला किंवा त्याचा चेहरा आठवला जरी आपण, तरी सुद्धा मात्र आपल्याला दुःख होत असते. अप्रियोबी दुःख भगवंतानी असं म्हटलंय. त्याच्यानंतर भगवंत असे म्हणतात, यंपिंची न लभंती दुःखा, इच्छेची पूर्ती न होणे दुःखकारक आहे. आपली जर इच्छा, जसं आता सांगताना सर सांगत होते की बाबा थोडेफार आजारी पडले आणि लगेच म्हणजे मृत्यूला प्राप्त झाले. आम्ही त्यांच्या इच्छा, आई पण सांगत होती बा त्यांच्या पश्चात आम्हाला पूजा करायची होती, वंदना करायची होती, प्रवचन करायचं होतं. म्हणजे ह्या आपल्या इच्छा असतात. ह्या इच्छा पूर्ण नाही झाल्या की आपल्याला दुःख होते. आता बाबा आणखी काही जगायला पाहिजे होते असं वाटतं आपल्याला, किंवा आपल्यापर्यंत कोणी व्यक्ती गेला समजा, तर आपल्याला असं वाटतं की बा काही दिवस, थोडे दिवस आणखी जगायला पाहिजे होता, आपण मग पैसा लावला असता, ऐक ना, आपण त्यांची काळजी घेतली असती, असं आपल्याला वाटतं. पण ते खरंच पूर्ण होते का? ते काही पूर्ण होत नसते. म्हणजे आपल्या ज्या इच्छा आपण निर्माण करतो त्या काही पूर्ण होत नाहीत. आणि मग इच्छा पूर्ण नाही झाल्या की आपल्याला दुःख होते. मग आपण शोक करतो, मग आपण रडतो, आपण क्रुदन करतो, आपण विलाप करत असतो. परंतु भगवंत असे म्हणतात, हे तर सत्य आहे ना. म्हणजे आपले प्रिय व्यक्ती आपल्याला सोडून जाणे हे तर सत्य आहे. हा तर निसर्गाचा नियम आहे. कारण या निसर्गाच्या नियमाला तर आपण विरुद्ध जाऊ शकत नाही. कारण जिथे जन्म आहे, म्हणजे या संसारामध्ये जे जे उत्पन्न होते, फक्त मनुष्य म्हणूनच नाही आहे, म्हणजे जे जे काही उत्पन्न होते, मग प्राणी असतील, पशु असतील, झाडं असतील, झुडपं असतील, आहे की नाही, काही पण, म्हणजे जे जे जिवंत आहे ते ते नष्ट होणार आहे. हा निसर्गाचा नियम आहे. आणि त्यामुळे मनुष्याला कधी केव्हा कुठे मृत्यू येईल हे काही आपण सांगू शकत नाही. आपलं जेवढं आयुष्य ठरलेलं असतं तेवढं आपल्याला मिळते. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही असा विचार केला की आता मी फार धनवान आहे, असा एखादा मनुष्य विचार करेल की मी आता फार धनवान आहे आणि आता उरलेलं आयुष्य मी माझ्या पैशावरती जगतो, असं जर कोणी विचार करत, जगू शकतो का? नाही जगू शकत. कोरोनामध्ये बघा हे अनुभवलं आपण. ऐक ना, कोरोनामध्ये अनेक लोकांनी पैसे लावले, लाखो रुपये, करोडो रुपये अनेक लोकांनी लावले, परंतु ज्यांचा मृत्यू ठरलेला आहे ते मात्र गेलेले आहे. आणि त्यामुळे बघा, निसर्गाने दिलेलं जेवढं आपल्याला आयुष्य असते तेवढं आयुष्य आपण जगतो, त्याच्या व्यतिरिक्त मात्र आपण जगू शकत नाही. आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काय आयुष्य असतं
त्या मिळालेल्या आयुष्यामध्ये नेहमी आपण चांगले कर्म केले पाहिजे, कुशल कर्म केले पाहिजे, पुण्यकर्म केले पाहिजे. आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की आपल्या इच्छानं पूर्ती होणे सुद्धा दुःख आहे. संकितेन पचुपादान खंदा रूप वेदना संज्ञा संस्कार आणि विज्ञान. हे जे आपलं रूप आणि मन आणि शरीर आहे, याला रूप असं म्हटलं आहे. जे आपलं शरीर 3.5 हाताचं शरीर असतं, याला रूप असं म्हटलं आहे. जे 5 उपादान स्कंद आहे त्याला नाम असं म्हटलं आहे. नाम आणि रूप. नाम म्हणजे चित्त. चित्तामध्ये 5 असतात: रूप, वेदना, संज्ञा, संस्कार आणि विज्ञान. आणि शरीर हे रूप, हे 4 घटकांनी बनलेलं आहे. काही काही लोक 5 घटकांनी म्हणतात अन्य धर्मामध्ये, पण 4 घटक भगवंताने सांगितले. जसे या निसर्गामध्ये 4 घटक आहे, तसं आपल्या शरीरामध्ये 4 घटक आहे. आपल्या शरीरामध्ये पाणी आहे, आपल्या शरीरामध्ये हवा आहे, आपल्या शरीरामध्ये उष्णता आहे, आणि आपल्या शरीरामध्ये ठिसूळ पदार्थ ज्याला पृथ्वी असं म्हटलं आहे. या निसर्गामध्ये सुद्धा घटक आहे. निसर्गामध्ये हवा आहे, निसर्गामध्ये पाणी आहे, निसर्गामध्ये उष्णता आहे. या शरीरामधील एकही घटक कमी झाला, जर समजा तुमच्या शरीरातलं पाणी कमी झालं, तर काय म्हणते डॉक्टर, तुमच्या शरीरातलं पाणी आता कमी झालं. तुम्ही जर असंच जर पाणी नाही पिलं किंवा पाणी कमी केलं तर तुम्ही कधीही मरू शकता. म्हणजे पाणी जर कमी झालं तरी मनुष्य मृत्यूला प्राप्त होतो. जर श्वास घेणं बंद झालं, आपलं हवा घेणं बंद झालं, तरी आपण मृत्यूला प्राप्त होतो. आपल्या शरीराची उष्णता कमी झाली तरी मनुष्य मृत्यूला प्राप्त होत असतो. अगदी निसर्गाचं तसंच आहे. निसर्गातील हवा जर संपली तर मनुष्य सृष्टी नष्ट होते. निसर्गातील पाणी जर संपलं तर सृष्टी नष्ट होते. निसर्गातील उष्णता संपली तर सृष्टी नष्ट होत असते. म्हणजे हे जे पृथ्वी आहे आणि आपलं हे 3.5 हाताचं शरीर आहे, त्याला भगवंताने पृथ्वी असं म्हटलं आहे, 3.5 हाताच्या शरीराला. आणि त्यामुळे रूप आणि नाम आणि रूप. नाम म्हणजे चित्त. आपलं जे चित्त आहे, तर त्या चित्ताच्या द्वारा उत्पन्न होणारे जे काही संस्कार असतात, तरी 12 प्रकारची कारणं भगवंताने बघा दुःखाचे सांगितले आहे. मग त्याला आपण समजून घेतलं पाहिजे. ऐक ना, का समजून घेतलं पाहिजे, कशासाठी समजून घेतलं पाहिजे? कारण आपलं जीवन तर अनित्य आहे ना. आपलं जीवन हे अनित्य आहे. आपण मरणधर्मीय आहोत. आपला स्वभाव काय मुळे आहे? मरणधर्मीय. मरणधर्मी आहोत आपण. म्हणजे प्रत्येक मनुष्य या संसारामध्ये मरणधर्मी आहे. पण तो आपण त्याला स्वीकारत नाही बघा. आपण त्याला स्वीकारत नाही. जर आपल्याला कोणी म्हटलं मर तिकडं, तर काय म्हणतो आपण? लगेच आपल्याला राग येतो, अपशब्द बोलतो आपण. मृत्यू हा शब्द आपल्या कानावर पडल्याबरोबर आपल्याला चांगलं वाटते का वाईट वाटते? मृत्यू हा शब्द कानावर पडला की एकदम आपल्याला वाईट वाटतं. ऐक ना, अप्रसन्न होतो आपण, दुःखी होतो. कारण मनुष्य मृत्यूला भीतो बघा. मनुष्य मृत्यूला भीतो. खरं जर विचार केलं, चिंतन मनन जर केलं, तर सर्वात जवळचा मित्र जर कोणता असेल तर ते म्हणजे मृत्यू आहे. आपल्या जवळचं जर सगळ्यात कोणती गोष्टी असेल तर ते मृत्यू आहे. ते दुःखामध्ये तुमच्या सोबत असतो, तो सुखामध्ये तुमच्या सोबत असतो. तुम्ही डोंगरामध्ये जा, तुम्ही जंगलामध्ये जा, तुम्ही गुफेमध्ये जा, तुम्ही आकाशामध्ये जा, ऐक ना, कुठे जा, ते मात्र तुमच्या सोबतच असतो. तो तुम्हाला कधीही सोडून जात नाही. तो आपल्या सोबतच तुम्हाला घेऊन जात असतो, म्हणजे सर्वांना घेऊन जातो. आणि त्यामुळे अनित्य आहे. आपलं जे जीवन आहे अनित्य आहे. या अनित्यवादाच्या सिद्धांताला आपण समजून घेतलं पाहिजे. मी कधी केव्हा कुठे मृत्यूला प्राप्त होईल हे आपण सांगू शकत नाही. मरणधर्मीय मनुष्य हे नश्वर शरीर आहे. जसे पाण्याचे बुडबुडे, जसं आपण कपडे धुतो बघा, आणि कपडे धुत असताना जे पाण्याचे बुडबुडे तयार होतात, बुडबुडा तयार होतो, नष्ट होतो, तयार होतो, नष्ट होतो. अगदी मनुष्याचं जीवन सुद्धा असंच आहे. भगवंत म्हणतात, जन्म घेतात मनुष्य, मृत्यूला प्राप्त होतात, जन्म घेतात, मृत्यूला प्राप्त होतात. हे जे निसर्गाचं जे कालचक्र आहे, तर भवचक्र आहे, या भवचक्रामध्ये मनुष्य पडून राहत असतो. मग अनित्यवाद आपण का समजून घेतला पाहिजे, कशासाठी समजून घेतला पाहिजे? तर आपण विचार केला पाहिजे की अरे माझं जीवन तर अनित्य आहे, माझं जीवन तर क्षणभंगूर आहे, माझं जीवन तर मरणधर्मी आहे. मग मरणधर्मीय जर माझं जीवन असेल तर मी राग का करू, मी द्वेष का करू, मी मोह का करू, मी दुसऱ्यांचा वैरभाव का करू? कारण मी तर मरणार आहे, माझा तर काही भरोसा नाही आहे. म्हणजे चांगल्या गोष्टी करण्यासाठी बघा या अनित्य सिद्धांताला आपण समजून घेतलं पाहिजे. कारण आपण मरणधर्मी आहोत. आपण केव्हा कधी कुठे मृत्यूला प्राप्त होईल हे सांगू शकत नाही. कधी कधी लोक बघा मनुष्य चालता चालता मृत्यूला प्राप्त होतात, आणि आपण असं म्हणतो की अरे अहो मी त्या माणसाला कालच भेटलो, त्या स्त्रीला मी कालच भेटलो, परंतु हा तर मृत्यूला प्राप्त झाला. कधी कधी काही काही लोक बघा दीर्घ काळापर्यंत राहतात. काही काही लोकांना अल्प आयुष्य मिळते,
म्हणजे मनुष्याचं जेवढं आयुष्य असते, जसं उदाहरण देतात भगवंत, जसं आंब्याचं झाड आहे बघा, एक आंब्याला फुलोरा येतो, बहर येतो आंब्याला. तर आंब्याला आलेला जो बहर आहे, तो आलेला बहर जशाच्या तसा सर्वच्या सर्वच आंबा येतो का त्याला? नाही. आंब्याचा बहर कधी कधी बघा हवेनं पडतो. जसं आता आभाळ आलं, या आभाळामध्ये तो बहर पडतो. कधी कधी असं होतं की पाऊस पडतो, गारा पडतात, तो आंब्याचा बहर कमी होतो. कधी कधी मग छोट्या छोट्या कैऱ्या असतात, त्या सुद्धा पडतात. काही का आंबे मात्र झाडाला पिकतात, मग पिकल्यानंतर आपण तोडून घेत असतो. अगदी मनुष्याचं जीवन सुद्धा असंच आहे. कधी कधी बघा मातेच्या गर्भामध्येच बाळ मृत्यूला प्राप्त होतात. कधी कधी गर्भाच्या बाहेर आल्यानंतर मृत्यूला प्राप्त होतात. 1 महिना, 6 महिने, वर्ष, 2 वर्ष, म्हणजे असं बघा आपल्याला मृत्यूचे अनेक कारण आपल्याला पाहायला मिळतात. पण मृत्यू मात्र अटळ आहे. आणि कधी कधी मग कोणाला दीर्घ आयुष्य लाभते. मग दीर्घ आयुष्य लाभल्यानंतर त्याला खूप आयुष्याचा लाभ होतो. मग एवढा आयुष्याचा लाभ होतो का घरच्यांना वाटते की आता कधी जाते. कधी कधी असं होते पाहतो ना आपण. कारण का होते असं? मलमूत्रामध्ये पडत असतील, ऐक ना, मलमूत्रामध्ये पडत आहेत, अन्न ग्रहण करत नाही आहेत, फक्त श्वास चालू आहे. आपली सेवा आपण करत राहतो, सेवा करणारे लोक करत असतात, परंतु मग त्यांचा काही म्हणजे मृत्यू येतच नाही. मग कधी कधी लोक बघा कदरतात. घरच्या आपण त्याला किती प्रिय जरी म्हणत असेल ना, हे माझं खूप प्रिय आहे, ते माझं प्रिय आहे, पण शेवटी मात्र एक मनुष्याची सीमा असते. आणि मनुष्य मग त्या ठिकाणी मृत्यूला आता कधी होतं. म्हणजे उदाहरण आहेत बघा, एकदा एका ताईला कॅन्सर झाला. आणि कॅन्सरमध्ये तुम्हाला माहित आहे की कसे हाल असतात, ते केमो वगैरे म्हणजे केला जातो. आणि म्हणजे जवळपास 4-5 वर्षापर्यंत त्यांचं जे जीवन होतं, ते केवळ डॉक्टरने दिलेली औषधी, त्या औषधीवरती त्या जीवन जगल्या. तर त्यांनी त्यांच्या म्हणजे त्यांचे ते काही जाऊ वगैरे असते, तर त्यांनी एक प्रश्न केला, की त्या म्हणे, म्हणजे त्यांचं ते सांगत होत्या, की शरीरामध्ये अशी एकही जागा नाही आहे शिल्लक, की जिथे इंजेक्शन दिलं नाही. एवढं म्हणजे त्यांना इंजेक्शन दिल्या गेलं. तर त्याने त्यांना प्रश्न केला, की मी असे कोणते कर्म केले म्हणे, की मी असे कोणते कर्म केले, की मला मृत्यू सुद्धा सुखाने येत नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की मी मेलो पाहिजे. म्हणजे पेशंटची इच्छा काय, मला असं वाटतं की मी मेलो पाहिजे, तरी सुद्धा मला मृत्यू बघा येत नाही आहे. मी असे कोणते वाईट कर्म केले? आणि सहज मनुष्याला असा प्रश्न निर्माण होऊ शकतो. भगवंत असे म्हणतात की चालता बोलता हसत खेळत जेव्हा मनुष्याला मृत्यू येत असतो, तर त्याने समजून घ्यावं की चांगले कर्म आहे. मलमूत्रामध्ये पडून काय चांगले कर्म आहे का सांगा बरं? आपल्या मलमूत्रामध्ये जर समजा आपण पडून असेल, त्या दुर्गंधीमध्ये आपण असेल, तर त्याला काय सुखाचा मृत्यू म्हणतात का? बिलकुल नाही आहे. ज्याला स्वर्ग नरकाची जी व्याख्या करतो ना आपण, तर मला तरी असं वाटतं की हे स्वर्ग आहे, इथे स्वर्ग आहे आणि इथेच नरक आहे. आपण सहज झटकापटकी जर प्रसन्न आनंद लेकरा बाळांचे सुख पाहून आपण समजा मनुष्य जर मृत्यूला प्राप्त झालो, कधी कधी लोक असं म्हणतात की फारच पुण्यवान मनुष्य होता हो. बघा ना, चालता बोलता गेला बघा. कालच मी त्यांना बोललो, मस्त ठणठणीत होते आणि मृत्यूला प्राप्त झाले. सहज लोक मृत्यूला प्राप्त होतात, काय काय की नाही. भगवंत असे म्हणतात की सहज चालता बोलता जो मृत्यू येतो, समजून घ्यावं की आपण कुठेतरी चांगल्या प्रकारचे कर्म केलेले असतात. आणि मलमूत्रामध्ये जर आपण पडत असेल, दुर्गंधीमध्ये जर आपण पडत असेल, तर सांगायची काही गरज नाही. समजून घ्यावं आपलं कुठंतरी काहीतरी चुकलेलं आहे जीवनामध्ये, ऐक ना. त्याच्यामुळं असं हे सरळ सरळ नियम आहे बघा. म्हणजे मी सांगतो म्हणून नाही, हा निसर्गाचा नियम आहे. आणि या निसर्गाच्या नियमाला आपण स्वीकारलं पाहिजे. त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जिवंतपणे आपण खूप चांगल्या प्रकारचे कर्म केले पाहिजे. तसं मृत्यूच्या नंतर विशेष काही आपण करू शकत नाही. केवळ दान पुण्य आपण त्यांसाठी करू शकतो. परंतु जिवंतपणे आपल्या मातेपित्यांची सेवा करणं आपलं नैतिक कर्तव्य आहे बघा. म्हणजे आपण जर आपल्या मातेपित्यांची सेवा करत असेल, त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करत असेल, कारण वृद्धप काळामध्ये फार काही त्यांच्या इच्छा नसतात. 2 वेळचं त्यांना खायला म्हणजे चांगलं प्रेमानं आपुलकीनं दिलं तरी त्यांचं संपते, तेवढ्या त्यांच्या इच्छा असतात. तर म्हणजे वृद्धप काळामध्ये आपण मातापित्यांचा आधार बनलो पाहिजे. वृद्धप काळामध्ये मातापित्यांची आपण खूप चांगली सेवा केली पाहिजे. आपण जर आपल्या आईवडिलाची सेवा करेल, तर आपली मुलं आपली सेवा करतील. हा निसर्गाचा नियम आहे की नाही. जर आपणच आपल्या आईवडिलाची सेवा करत नसेल, तर आपण आशा करू नये की आपले मुलं आपली सेवा करतील. कारण इथे जैसी करणी वैसी भरणी हा निसर्गाचा नियम आहे. त्यामुळे आपण गृहीत धरावं, मला माझी सेवा होते असं जर वाटत असेल करावं कोणी, तर आपण आपल्या वडीलधाऱ्या लोकांची सेवा करावी. कारण सेवा हा पुण्यधर्म आहे, भगवंत असे म्हणतात. आई वडिलांची आपण सेवा केली पाहिजे.
वृद्ध लोकांची आपण सेवा केली पाहिजे. आपल्यापेक्षा जे वडील लोक असतात त्यांची आपण सेवा केली पाहिजे. कारण सेवा करण्यासाठी खूप मोठं मन लागते. सेवा करण्यासाठी खूप मोठं मन लागते. भगवंत असे म्हणतात की ज्याला बुद्धांची सेवा करायची आहे त्याने वृद्ध लोकांची सेवा करावी, आजारी लोकांची सेवा करावी. कारण आजारी लोकांची सेवा करणे म्हणजे प्रत्यक्ष बुद्धांची सेवा करणे आहे. मग बुद्धांची सेवा करणं, बुद्ध तर आता निघून गेले. मग कोणी कोणी असा प्रश्न करेल किंवा बुद्धाची सेवा कशी होईल? ऐक ना, बुद्ध म्हणतात किंवा तुम्ही जर आजारी लोकांची सेवा केली तर बुद्धांची सेवा, बुद्ध तर गेले, मग बुद्धांची सेवा कशी? तर बुद्धांची सेवा म्हणजे काय? सेवा करण्यासाठी काय असावं लागते? एखाद्या आजारी व्यक्तींची सेवा जर करायची असेल तर कोणते गुण असावा लागतो सांगा बरं? एखादा समजा आजारी व्यक्ती आहे, सहज म्हणून, तुमचे काय परीक्षा नाही प्रश्न उत्तराची, सहज म्हणून समजून घ्या. एखाद्या आजारी व्यक्तींची जर आपल्याला सेवा करायची तर आपल्यामध्ये कोणता गुण असला पाहिजे? हा, एक मन चांगलं पाहिजे. सेवा करण्यासाठी मन चांगलं लागते ना. मोकळ्या मनानं, साध्या भाषेमध्ये मोकळं मन असलं पाहिजे सेवा करण्यासाठी. भगवंताच्या भाषेमध्ये मनुष्यामध्ये मैत्री भाव असला पाहिजे. मनुष्यामध्ये करुणा असली पाहिजे. कारण आपल्या मनामध्ये करुणा असेल, आपल्या मनामध्ये मैत्री असेल तरच आपण दुसऱ्या सेवा करेल ना. कनवाळू भाव ज्याला आपण म्हणतो, ममतेचा भाव, प्रेमाचा भाव, म्हणजे सेवा करण्यासाठी जर तुमच्यामध्ये मैत्री असेल, तुमच्यामध्ये करुणा असेल, तुमच्यामध्ये मुदिता असेल, तुमच्यामध्ये उपेक्षा भाव असेल. उपेक्षा भाव महत्वपूर्ण आहे. नाहीतर मग म्हातारी आता चालली, म्हातारीची संपत्ती किती आहे, करू द्या बरं थोडी दिवस चांगली सेवा म्हातारीची, असं जर असेल तर त्याला काय सेवा म्हणत नाही. त्याला सेवा म्हणत, तिथं लोभी सेवा झाली. मग काय ना, ती लोभी सेवा झाली. पण कुठल्याही प्रकारचा भाव न ठेवता जर आपण सेवा करत असेल, हेच तर बुद्धाचे गुण आहेत ना. बुद्धामध्ये करुणा होते, बुद्धामध्ये मैत्री होते, बुद्धामध्ये उपेक्षा होते. ऐक ना, म्हणजे बुद्धाची सेवा करणे म्हणजे काय? तर बुद्धाच्या गुणाला अनुसरून आपण वृद्ध व्यक्तींची सेवा करणे. बघा, नर्स मध्ये हे गुण असतात. जे नर्स असतात ना, म्हणजे हॉस्पिटलला, तर ते जरी पैसे घेत असतील, नर्स मध्ये जर मैत्रीभाव नसेल, त्यांच्यामध्ये जर करुणा नसेल तर त्या सेवा करू शकत नाही. त्यांना त्याची ट्रेनिंग दिली पाहिजे की तो मनुष्य कसाही असू द्या, त्यांच्या आपल्याला प्रेमाने सेवा करायची आहे. त्यांच्यासोबत बोलणं आपुलकीनं. कधी कधी लोक म्हणतात बघा, त्या नर्सला जरा पाठवा, ती जरा लय चांगली बोलते, आहे की नाही. म्हणजे बोलण्यावर आपला डिफेंड आहे ना. म्हणजे दोन प्रेमाने शब्द आपण बोलत असेल पेशंटला, कधी कधी लोक असं म्हणतात, दवा से ज्यादा दुआ की जरूरत आहे की नाही. म्हणजे दुआ म्हणजे काय, तर प्रेमाने बोलणे, आपुलकीनं बोलणे, चांगलं बोलणे. आणि त्यामुळे बघा, प्रेमाचे दोन शब्द हे अत्यंत महत्वपूर्ण असतात. त्यामुळे मातापित्यांची सेवा करणे बघा अत्यंत महत्वपूर्ण आहे. जे लोक मातापित्यांची सेवा करतात त्यांना जीवनामध्ये कधीच कमतरता भासत नाही, त्यांच्या जीवनामध्ये कधीच दुःख येत नाही, त्यांच्या जीवनामध्ये कधीही कोणत्या प्रकारचं संकट येत नाही. आणि त्यामुळे सातत्याने आपण मातापित्यांची सेवा केली पाहिजे. भगवंत म्हणतात की भिक्षुनो, तुम्ही सुद्धा मातापित्यांची सेवा करा. जर समजा एखाद्या कुळामध्ये एकच पुत्र आहे, दुसरे भाऊ वगैरे नाही आहे, आणि तो जर भिक्षू झाला, समजा भंतीजी बनले, आणि त्यांचे माता पिता आहेत, त्यांची कोणीच सेवा करत नाही, तर भगवंत म्हणतात की भिक्षुनो, तुम्ही स्वतः तुमच्या मातापित्यांची सेवा करू शकता. कारण ते जर नसते तुम्ही नाही आहे. कारण तुम्ही जर आहात त्यांच्यामुळे तुम्ही आहात, आणि त्यामुळे तुमचं ते नैतिक कर्तव्य आहे. ते नैतिक कर्तव्य तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे भिक्षूंना सुद्धा भगवंताने मुभा दिली आहे. मग आपण तो उपासक आहोत. माता पितो पठ्ठानं पुत्र दारस संग हो, अनाकुलाच कमंता येतं मंगलम उत्तमं. आई वडिलांची सेवा करणे, मुलाबाळांचा सांभाळ करणे, हे आपल्या जीवनातील उत्तम मंगल आहे, चांगल्या प्रकारचं मंगल आहे. तर या मंगलाला आपण जाणलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे. कारण आपलं जीवन अनित्य आहे, नशिबराय क्षणभंगुर आहे. कधी केव्हा कुठे आपण मृत्यूला प्राप्त होईल का आपण सांगू शकत नाही. आणि तिसरं तत्व आहे बघा, अनात्मवाद. आत्मा बित्मा काही नाही आहे. मनुष्य मृत्यूला प्राप्त झाला तर कोणी असं म्हणते की या शरीरातून त्या शरीरात गेला, आणि त्या शरीरातून या शरीरात आला, असं काही नाही. शरीर बिरीर काही नाही आहे. मनुष्याला मन आहे, आणि मनाच्या द्वारा मनुष्य चांगले कर्म करतो आणि वाईट कर्म करत असतो. त्यामुळे मन खूप महत्वपूर्ण आहे. आपल्या सुखदुःखांचा आधार हे आपलं मन आहे. आपलं मन जर निर्मळ असेल, पवित्र असेल, तर आपण सुखी राहतो. आपल्या मनामध्ये राग असेल, द्वेष असेल, लोभ असेल, मीपणा, अहमपणा, गर्व, ईर्ष्या, अकुशल विचार जर आपल्या चित्तामध्ये असेल तर आपण मात्र दुःखी राहत असतो. आणि त्यामुळे आपल्यातून जे निघून गेलेले असतात तर त्यांच्या प्रती आपण विशेष तर काही करू शकत नाही, पण त्यांच्या नावाने दान पुण्य मात्र आपण करू शकतो.
त्यानिमित्ताने मग लोकांना आपण भोजन दान देऊ शकतो. त्यानिमित्ताने आपण विहाराला दान देऊ शकतो. त्यानिमित्ताने आपण भिक्खू संघाला दान देऊ शकतो. म्हणजे त्यामुळे काय होतं, कारण जसं आपण गाथा म्हणत असतो, यथा वारी वाहा परापर्यंत सागरं इतो दिन्नं पेत्तान उपकपते. म्हणजे हे जे काही दान पुण्य आहे, ज्याप्रमाणे निसर्गाच्या नियमाला अनुसरून डोंगरावरती पडलेला पाऊस हा शेवटी समुद्राला येऊन मिळत असतो नदी नाल्यांच्या द्वारा, अगदी तशाच प्रकारचं आपण केलेलं जे पुण्यकर्म असतं त्यानिमित्ताने, तर ते ते निसर्गामध्ये विलीन असणारे आपल्यातून जे अपतेश निघून गेले असतात, तर त्यांचे चार महाभूत आणि पंचस्कंद या निसर्गामध्ये विलीन असतात. तर आपण चांगलं कर्म केलं, पुण्यकर्म केलं आणि त्यांना जर ते अर्पण केलं, तर ते जर दुःखस्थितीला असतील, तर त्या दुःखस्थितीमधून सुखाच्या अवस्थेत येण्यासाठी ते त्यांना सहाय्यक ठरत असतात. जर सुखाच्या स्थितीमध्ये असतील, तिथून अधिक सुगतीला प्राप्त होण्यासाठी ते पुण्य त्यांना सहाय्यक ठरत असतात. आणि त्यामुळे सातत्याने आपल्या मातापित्यांची कृतज्ञ भाव आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये असतो. कारण आपल्यामध्ये जेवढे काही चांगले सद्गुण असतात, ते सर्वच्या सर्व सद्गुण माता-पित्यांमुळे आपल्याला प्राप्त झालेले असतात. आणि त्यामुळे अनंत आणि असीम हे पुण्य आपलं असतं. बाबासाहेबांच्या महान पुण्यामुळे बघा, हे सर्व काही आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे पुण्यकर्म करणे, कुशल कर्म करणे, चांगलं कर्म करणे, हे सर्व काही जर प्राप्त झालं असेल, तर बाबासाहेबांच्या असीम त्यागामुळे हे आपल्याला प्राप्त झालं आहे. आणि त्यामुळे सातत्याने आपण तीन रत्नाचं अनुसरण करावं. बुद्ध धम्म संघ हे माझं श्रद्धास्थान आहे, अशी भावना आपण मनामध्ये निर्माण करावी. आणि तीन रत्नाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मी काय देऊ शकतो, मी काय योगदान देऊ शकतो, याचं सुद्धा आपण चिंतन मनन केलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या मनाला निर्मळ आणि सन्मार्गाने लावण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. आज या मंगलमय प्रसंगी बाबांच्या, सदावर्ती बाबांच्या निसर्गामध्ये विलीन असणारे चार महाभूत आणि पंचस्कंद यांना सुगती प्राप्त हो. बाबांच्या जाण्यामुळे सदावर्ती परिवारांना जे काही दुःख झालं आहे, ते दुःख पूर्णपणे बुद्ध धम्म आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने, त्यांच्या स्वतःच्या कुशल कर्माच्या बलाने पूर्णपणे नष्ट हो, अशा प्रकारची मंगलमय आणि उदात्त कामना या ठिकाणी वेळेचा अभाव व्यक्त करून ही छोटीशी धम्मदेशना संपन्न करतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं कल्याण हो, सर्वांना दीर्घायुष्य लाभो. प्रणाम करा. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि, अहं